नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जराही कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवणार आहोत। कारले हे कडू लागते तर त्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर अशा प्रकारे अशी ही झणझणीत आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर तुम्ही इथे बघू शकता, हे अशा प्रकारे मी कारल्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। त्याच्या आतील बिया काढून गोल आकार काप केलेले आहेत। आता यामध्ये हे साधारण मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हे जे मीठ आहे हे कारल्याला सर्व बाजूने एकसारखं लागलं पाहिजे। कारले हे कडू लागते तर ही एकदम सोपी टिप आहे। याला मीठ लावून तुम्ही साधारण एक अर्धा तास बाजूला ठेवून द्या, त्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा जवळजवळ 70 ते 80% हा कमी होतो। छान असं मीठ लावून चोळून ठेवायचं आहे। आता आपण हे जे मीठ लावलेलं कारलं आहे हे साधारण अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून याचा कडवटपणा हा कमी होईल। एकदम सोपी टिप आहे, तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। तर साधारण अर्धा तास झालेला आहे। तुम्ही ते बघू शकता, कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटते, त्याचा कडवटपणा हा कमी होतो। तुम्ही ते बघू शकता। आता हे जे पाणी आहे, आपण हे जे कारलं आहे ते निथळून घेणार आहोत। एकदम सोपी टिप आहे, त्यामुळे तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। तर आता इथे गॅसवर आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात। तर साधारण इथं मी हे एक पळी तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता आपण यामध्ये मोहरी ॲड करूयात। मोहरी छान तडतडली की आता आपण पाव चमचा हे जिरे ॲड करूयात। कढीपत्ता ॲड करूयात। ओ माझा कॅमेरा। तर आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करूयात। इथे मी साधारण 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। इथे फ्लेम मी हाय ठेवलेला आहे। तर आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करूयात। हे छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात। आता हे सर्व आपण अर्धा मिनिटभर परतून घेऊयात, जेणेकरून याचा कच्चापणा थोडासा कमी होईल। तर इथे आता आपण या स्टेजला फ्लेम हा लो ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत। इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। अर्धा चमचा धने पावडर ॲड करूयात। अर्धा चमचा जिरे पावडर। इथे आपण 1 चमचा हा घरचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। पाव चमचा हळद। आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात। फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। मसाले हे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात। तर इथे मी हे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण हे जे कारली आहे ती ॲड करूयात। तर इथे आपण हा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। तर मीठ हे एकदम थोडंसं ॲड करायचं आहे, कारण सुरुवातीलाही आपण यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं। अर्धा चमचा गूळ पावडर ॲड करूयात व 2 चमचे इथे हा लिंबाचा रस घेतलेला आहे तो ॲड करूयात। याऐवजी तुम्ही आमचूर पावडरही ॲड करू शकता। आता हे सर्व छान असं मिक्स करून झाल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवून हे साधारण आपण लो फ्लेमवर 8 मिनिटं छान असं वाफवून घेणार आहोत। यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे ही जी कारल्याची भाजी आहे ती 1 ते 2 दिवस सहज टिकू शकते। साधारण एक 8 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूयात। वा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त झणझणीत अशी ही कारल्याची भाजी झालेली आहे। आपण ही एकदा मिक्स करून घेऊयात। तुम्ही
ही चपाती बरोबर भाकरी बरोबर तर अप्रतिमच लागते ही कारल्याची भाजी। चला तर आता आपण ही सर्व करूयात। तर आज आपण एकदम झणझणीत अशी कारल्याची भाजी बनवलेली आहे। कारले हे कडू लागू नये यासाठी मी तुम्हाला एक टिपही दिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायलाही विसरू नका।